नागपूरला सकाळी 7ला केशवचे पोहे संपलेत आणि मंद काकूंनी सावजी मटण करायला पदर खोचलाय. तेव्हाच मुंबईच्या इराणी कॅफेमध्ये एसडी काका बनला आणि लोकांना मस्का लावताय. आणि तेव्हाच नगरमध्ये बनवली जात आहे पापड भाजी, नाशिकमध्ये मिसळवर तर्री ओतली जात आहे, छत्रपती संभाजीनगरला भल्ला चाट, पुण्याला मस्तानी, मुंबईला वडापाव, मालवणला मासे आणि कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा. मराठी खादाडगिरीला ना अंतच नाही. अंत नाही इथल्या निसर्गाला पण. इथं फक्त भाषाच नाही तर निसर्गाचं सौंदर्य पण दर कोसावर बदलत राहतं. समुद्राचा खळखळाट कानातून विरायच्या आत सह्याद्रीची पर्वतरांग लागते. त्या घाटातील वाट संपायच्या आत हिरवगार पठार दिसतं आणि पुन्हा सातपुड्याची रांग. मराठवाड्यातली शेती हे संपत नाही तिथंच विदर्भातलं जंगल सुरू होतं. यातून जाणाऱ्या असंख्य नद्या कित्येक गावांना पाणी देतात. तिथल्या मातीची चव घेतात आणि ती चव तशीच वाहत नेत असतील का त्या पुन्हा समुद्रात?